काय ग, तुझा चेहरा असा का? अरे आज केवढा आनंदाचा दिवस आहे असावरी. आजपासून सोहम माझ्याबरोबर अभीस किचन मध्ये काम सुरू करणार आहे. त्यासाठी आपण घरात पूजा ठेवली आहे आणि तू असा का चेहरा करून बसलीस? काय झालंय काय? अहो म्हणजे तुम्हाला हे पटतंय ना? ते पूजा ठेवली आहे घरात ते? अहो ते नाही, मग सोहम तुमच्या बरोबर अभीस किचन मध्ये येतोय ते म्हणजे त्या कामाचा त्याला अनुभव नाहीये. तो काहीतरी वेगळंच काम करत होता. त्यात त्याचं शिक्षण अर्धवट राहिलंय. त्याला बाहेर नोकरी मिळत नाहीये आणि म्हणून मी कुठेतरी सोहमला तुमच्यावर लादते असं नाही ना वाटत आहे तुम्हाला? म्हणजे मला खरं तर तुम्हाला असं नीट स्पष्ट सांगता येत नाही. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी कुठलाही गैरसमज करून घेत नाहीये आणि तू म्हणतेस तसं त्याला इतर कुठे काही काम मिळत नाहीये म्हणून जर मी त्याला माझ्याबरोबर अभीस किचन मध्ये घेत असेल तर त्यात गैर काय आहे? असं का आपल्या मुलांची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? अभीस किचन माझं एकट्याचं नाहीये, आपल्या सगळ्यांचं आहे. तुझं आहे, माझं आहे, शुभ्राचं आहे, तसं सोहमचं सुद्धा आहे. आता सोहमला एक क्षेत्रातला अनुभव नसेल तर ठीक आहे. मला कुठे सुरुवातीला होता? विश्वासला मी नोकरी दिली तेव्हा त्याला काय येत होतं? शिकलाच नव्हतो. सोहम शिकेल हळूहळू, माझी खात्री आहे. त्याची कामाबद्दलची तळमळ ते पाहिले. नाही खरंच सांगतो, सोहम खूप बदललाय. आपल्या बापाच्या खांद्यावरचं ओझं तो स्वतःच्या खांद्यावर घ्यायला निघालाय. चेहरा पाडू नकोस. सॉरी, मी डिस्टर्ब नाही केलं ना? गुरुजी आणि आई बाबा वाट बघतायत पूजेसाठी. अगं बाई, तुझे आई बाबा येत ना बाहेर. हे ना एकदा बोलत बसले की बोलण्यात गुंतवून ठेवतात अगदी. पण मी चल चल पटकन आले मी बाहेर. सर थँक्यू. आता हातातली फुलं खाली वाहा आणि नमस्कार करा. तिकडे त्या नारळावर वाहा. जो संकल्प केला असेल तो मनातल्या मनात देवाला सांगा. देवाला सांग माझ्या कामात मला यश मिळू दे. देवा, किती मूर्ख आहेत हे सगळे. उगाच खुश होत आहेत. यांना कुणाला कल्पनाही नाहीये. आई बदलू नये म्हणून हा बबड्या काहीही करू शकतो आणि तेच करणार आहे मी. जस्ट वेट अँड वॉच. त्याच्या नवीन कामाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून करते ती सगळं. देवाला हात जोडा आणि आशीर्वाद घ्या. त्यानंतर घरातले मोठ्यांचेही आशीर्वाद घ्या. ताई, पूजा संपन्न झाली. हो, छान झालं सगळं गुरुजी. देवासमोर एक गारणं घालायचं होतं. सोहम आजपासून हॉटेलचा बिझनेस शिकायला यांच्या बरोबर जाणार आहे. नवं काम हाती घेतलंय त्यांनी, त्यात त्याला यश मिळते. घालाल का गारणं? होय होय चालेल. देवा महाराजा, आज इथं तुझं लेकरू सोहम कुलकर्णी त्याच्या नव्या कामाची सुरुवात करत आहे रे महाराजा. होय महाराजा. त्याला भरभरून आशीर्वाद दे रे महाराजा. होय महाराजा. त्याच्या नव्या कामाची सुरुवात होत आहे. त्याला भरपूर यश दे रे महाराजा. होय महाराजा. तुझी कृपा दृष्टी त्याच्यावर आणि समस्त परिवारावर असू दे रे महाराजा. होय महाराजा. ताई, प्रसाद. अहो, मी आणतो. गुरुजींना नमस्कार करा.
यशस्वी व्हा. घ्या गुरुजी प्रसाद घ्या. वहिनी प्रसाद आणला मी असला तरी बनवलाय मात्र आसावरीनीच. त्यांना बोलू नका उगाच. छे हो, मी आपलं कौतुकानेच म्हटलं. हा 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 वा 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 गुरुजी. हो हो. पूजेतला माझा सगळ्यात आवडता पाठ प्रसाद. काय भरभरून द्या. काय देवाचा आशीर्वाद असतो तो. हो हो, घ्या ना घ्या. हा, अजून थोडा दिला तरी चालेल. हो का, घ्या अजून आशीर्वाद घ्या. हा हा. अहो आज शिरा ठेवलाय मी, हा प्रसाद आहे, प्रसादासारखाच घ्या. काय गुरुजी थोडा प्रसादासारखा द्या ना. हो हो, घ्या. प्रसादासारखा द्या. तिला चालणार नाही. हो हो, घ्या. चला येऊ मग मी. चालेल मॅडम. मी तुम्हाला कुठे सोडायला येऊ का? नको नको, मी माझी स्कूटर घेऊन आलोय. मी जातो. चला येतो. धन्यवाद. असावरी ते आम्ही निघायचं म्हणतो. अहो थांबा ना, आता खाऊन जा ना दोघंही जण. नको आज नको. आमच्या जावयाच्या यशाचं सेलिब्रेशन कराल ना तेव्हा येऊ जेवायला. काय सोहम, आता मन लावून काम कर. सुरुवात दणक्यात झालीच आहे. हा उत्साह असाच शेवटपर्यंत टिकू दे. काय तुम्ही अगदी निश्चिंत राहा. येतो. येत राहा, तुमच्या लेकीचंच घर आहे. येतो. या या. चला सोम, आपल्याला निघाला हवं. हो मी पटकन तयार होऊन येतो. ओके. अहो तुम्ही पण तयार होऊन निघा ना. का असं बरं दिसतोय की अजून काय तयार व्हायचंय? दिसतोय ना? हो. सोहम, तू ब्लू शर्ट घालतोस का? खूप छान दिसतोस त्यात. ओके, तू म्हणतेस तर ब्लू घालतो. म्हणजे ऍक्च्युली मी ब्लेझर काढलेला घालायला. नाही नाही नको. ब्लेझर मध्ये एनिवे स्मार्टच दिसतोस तू. आणि मला असं वाटतं पहिल्या दिवशी आपण असे छान दिसत असतो ना तर असा एक वेगळा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो ना आपल्यात. पण निदान ब्लू कलरचा टाय तरी बांधशील. ओके, तू म्हणशील तसं. ऍक्च्युली मला ब्लू कलर मध्ये तू खूप आवडतोस. एक मिनिट. एक मिनिट हे धर. ठीक आहे. एक मिनिट. हे आठवत आहे तुला? म्हणजे काय? गॉड दोज डेज. एक्झाम जवळ आली ना की मला इतकं टेन्शन यायचं. आणि असं आता उद्या पेपर आहे म्हटल्यावर तर मी इन्सेनली पॅनिक्ड असायचे. पण दिस ऑलवेज सेव्ड मी. त्या टेन्शन मध्ये एक दिवस तू मला हे दिलंस आणि म्हणालास की हे पीस आहे ना हे खूप लकी आहे. बघ तुला तुझे पेपर्स छान जातील. अँड यू नो व्हॉट, त्या दिवसानंतर आय ऍक्च्युली बिलीव्ड इन इट. मला प्रत्येक वेळी असं वाटायचं की हे आहे ना माझ्या बरोबर, मग आता माझे पेपर्स मस्त होणार आहेत. आणि ते ऍक्च्युली तसे व्हायचे. पण आय थिंक आता लकची गरज तुला आहे. तू काहीतरी खूप मनापासून सुरू करतोयस. त्यामुळे माझं हे लक आता तुझ्याकडे ठेव. शुभ्रा, मी तुला खूप त्रास दिलाय का?
खूप चुकीचा वागलोय तुझ्याशी, आणि तरी पण तू माझा केवढा विचार करतेस. हे बघ, आजपर्यंत जे झालं ना ते मी बदलू शकलो नाही, पण मी तुला एक सांगतो, आता जे होणार आहे ना त्याचा तू विचारही केला नसशील. आता सगळं काही बदलणार आहे. मी सगळं परत पूर्वीसारखं करतो की नाही बघ. तू जे काही करायचं ठरवशील ना, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मी कायम तुझ्या बरोबर असणार आहे. अहो मी काय म्हणते, बबड्याला ना हॉटेलच्या कामाची सवय नाहीये ना. माहिती आहे मला. म्हणजे त्याला एकदम पहिल्याच दिवशी खूप भार टाकू नका त्याच्यावर. त्याला जरा हळूहळू शिकवा. तसा हुशार आहे तो, पटकन शिकून घेईल सगळं. पण ना त्याच्यावरती एकदम ताण पडला तर त्याला. काळजी करू नकोस, मी आहे ना. चला. बबड्या, अरे किती छान दिसतोयस. हा सूट किती छान दिसतोय रे, तुझ्यावर शोभून दिसतोय अगदी. हे खूप दिवसांनी घातलंच नाही ग, माझीच दृष्ट लागेल रे तुला. मी आले, एक मिनिटात आले. हा सर, मी रेडी आहे. पण निघूया का? नाही, आई जर का दृष्ट काढायचा प्रोग्राम करत बसली तर आपल्याला उशीर होईल. असं रे, आम्ही निघतो ग. अहो थांबा ना जरा, आले आले. अहो त्याच्या हातावर दही तर ठेवू द्या. घे बाळा. हा छान कर सगळं, नीट होऊ दे हा बाळा. यश मिळू दे ग माझ्या बबड्याला. सगळ्यांना खूप आवडू दे ग तुझं काम. आई, पहिल्याच दिवशी किती जबाबदाऱ्या देत आहे त्याच्यावर. बाबडे युद्धावर निघालाय, कधी येईल माहित नाही. तिला करायचं ते करू दे. दही का? तुम्ही सुद्धा युद्धावर निघालायत का? मलाही आवडतं ना दही. घ्या. वा, फायनली निघतो. अहो निघतो नाही, येतो म्हणावं. तेच ते, आधी जातो मग येतो. बरं, तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्स, बाय. हो, बाय रे बबड्या. चल. ये सोहम, ये प्रमोद, मॅडी, संदीप, विश्वास, या सगळे या. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सर काय सांगायचंय? सर सांगा ना लवकर. न्यूज ऐकण्यासाठी माझे कान आतून झालेत. काय झालं? सर ते न्यूज ऐकण्यासाठी कान आतून होतात ना ते. आतूर नाही मॅडी, आतूर. हा, आतूर आतूर झालेत. एनिवे, मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की हा माझा मुलगा सोहम. सर एक मिनिट सर प्लीज. पण सोहम परत कुठला नवीन बिझनेस नाही चालू करत आहे ना सर? यावेळेस मी त्याला एकही पैसा देणार नाही. हा, सॉरी. नाही, तसं काही नाही. आजपासून सोहम अभिज किचन जॉईन करतोय. सोहम सर, वेलकम टू अभिज किचन. अरे विश्वास, तू त्याला सर काय म्हणतोयस? तू त्याला सिनियर आहेस, तू त्याला सोहमच म्हण ना. हो सर, पण नाही, अभिज किचन मध्ये सगळे सारखे आहेत, कोणी लहान मोठं नाही. त्याला तुमच्यातलाच एक समजा, ओके? उगीच त्याला सर बीर म्हणून त्याच्यात आणि तुमच्यात अंतर निर्माण करू नका. तो इथे शिकायला आलाय. सोहम, पुढचे काही दिवस विश्वास तुला ट्रेन करेल. विश्वास, याला सगळं नीट शिकव. पुढचे काही दिवस तू त्याचा गुरु आहेस. येस सर. सोहम सर, मी तुम्हाला सोहम. हो सोहम, काही काळजी करू नकोस. मी तुला सगळं काही व्यवस्थित शिकवेन आणि अभिज किचनच्या प्रत्येक कामात तुला मास्टर बनवेन. आणि मॅडी, येस सर. सोहम जर चुकला तर इतरांना तू दम देतेस ना, तसं त्यालाही द्यायला हरकत नाही. हा, ओके सर, देणार. ए सोहम, कोंबडीच्या माझं सगळं ऐकायचं काय? असं ओरडायचं ना? बरोबर आहे. बोल. ओ माय गॉड सर, एक गोष्ट राहिली ना. हा, वेलकम
सेल्फी. अरे हा आणा ते टोपी आणा आपली. हा आपलं नेहमीचं रिच्युअल आहे ते. करेक्ट. घाल 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 त्याला. वेलकम सेल्फी विथ जोकर कॅप. तुला घालता येईल का? शिडी लागेल तुला. नो सर. अगं काय हळू हळू हळू. जोकर. तर पत्त्याच्या कॅट मधला जोकर कसा कुठेही युजफुल होतो, तसाच आपल्याकडे नवीन येणारा एम्प्लॉई कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये काम करू शकतो. म्हणून आम्ही सोहम त्याला कौतुकाने जोकर असं म्हणतो. गंमत रे. हा चला चला जोकर सोबत एक सेल्फी. चला काढ. चला फोटो काढू. हळू हळू लागेल वरती. हा? ये. जोकर चीज पिझ्झा. काय काय रे? विश्वास बघ रे. नेहमी कसं होतं का तुझं? बॅक कॅमेरा ऑन केला मॅम. थांबा आम्ही मग? काढतो. सॉरी. फोटो काढायची खूप हौस आहे ना तुला? थांब. माझा पाय तुटला. सॉरी लागलं का? चुकून पाय पडला. माडी काय झालं? दुखतंय का? नो सर, इट्स ओके. दुखतंय सर, बट आय एम ओके. ओके सर. जोकर सोबत सेल्फी. ये जोकर ये. हा जोकर से चीज पिझ्झा. हा गेट. बघू. हे सोहम, अरे काय करतोस? अरे सूट ती आहे. दुसरे एम्प्लॉई त्याला पाहिजे ना. बरं सोहम, तू आता विश्वास बरोबर जा. तो तुला सांगेल काय काय काम करायचं ते. मन लावून काम कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. सोम चालेल बघा फोटो जोकर सोबतचा. सोहम, इथे आपले ग्लास असतात, इथे प्लेट्स, मेन्यू कार्ड्स, त्याच्यानंतर स्पून्स आणि आपल्या सगळ्या ऑर्डर्स आपण इकडे सबमिट करतो आणि टेबल नंबरही आपण इथे लिहितो. सोहम, सरांनी सर म्हणायचं नाही म्हटल्यापासून तुझा कम्फर्ट एकदम वाढतच चाललाय. गुड. नाही सोहम, आय मीन सर, ॲक्च्युली अभिजित सरांनी सांगितलं म्हणून. बाय द वे सर, थँक्यू. त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी सगळ्यांचा ओरडा खाल्ला. त्या दिवशी ना अदनामधनं असे उपकार करत असतो मी. टेबल चहाचा चहा पिकअप. चला सर, आपल्या रेस्टॉरंटमध्ये चहा कसा सर्व करतात हे तुम्हाला दाखवतो. येत आहे ना सर? यावंच लागेल. गुरु आहेस ना तू माझा. सर, मी जे काही सांगतोय ते फक्त नीट बघा. खूप सोपं आहे. म्हणजे एक दोनदा केलं ना की जमेल तुम्हाला. आणि नाही जमलं तर? माझ्याकडून काही चुकी झाली तर? डोंट वरी सर, तुमचं काही चुकलं तर ते मी माझ्या अंगावर घेईन. दे इकडे, मी करतो. तुम्ही? दे. ठीक आहे. जरा कप धरशील? ठीक आहे. हे असंच ना? नाही सर, तो हात इथे वरती ठेवा म्हणजे पडणार नाही. सॉरी सर. सॉरी. अरे विश्वास, भाजला का रे हात? माझ्या हातून पहिली चूक झाली. सांभाळून घेशील ना?